आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोरोना काळातील आर्थिक कामगिरी पाहता गुंतवणुकीसाठी भारत उत्तम ठिकाण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा विकास निधी योजना राज्यात राबविण्याचा निर्णय. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळणार. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी आणि राज्यात प्रथमच पक्षी सप्ताहाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. कोविड-19च्या संकटाशी धैर्यानं लढा देत भारतानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विषाणूशी लढा देण्यासह अर्थव्यवस्था मजबूत राखण्यात भारतानं यश मिळवलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जागतिक गुंतवणूकदार गोलमेज परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं. केंद्रीय अर्थ मंत्रालय तसंच राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेचं आयोजन केलं होतं. अमेरिका, युरोप, कॅनडा, कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमधील गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी झाले होते. गुंतवणुकीचा विश्वासार्ह परतावा हवा असेल तर भारत हे ते ठिकाण आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना भारतात येण्याचं आवाहन केलं. केंद्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. या योजनेअंतर्गत राज्यातील सागरी भागात धक्क्यांसह मत्स्यबंदराची बांधकामं आणि मासळी उतरवण्यासाठी ठिकाणं विकसित करण्यासाठी शासनाचे स्वतःचे प्रकल्प राबवण्यात येतील. ही योजना राबवण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्याकरता त्रिपक्षीय करार करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राज्यात राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 2024-25 पर्यंत शाश्वत पद्धतीनं मत्स्य उत्पादन दुप्पट करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचंही मंत्रिमंडळानं ठरवलं आहे. यानुसार केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणी असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून 1 एप्रिल 2021 पासून वीज दर, वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर, विकास कर आणि अकृषक कराची आकारणी औद्योगिक दरानं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नोंदणी नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांबाबत एक तज्ज्ञ समिती नेमून राज्याचे निकष निश्चित करण्यात येतील. पुढील शैक्षणिक वर्षाकरता नवीन महाविद्यालय, पाठ्यक्रम, विषय, तुकडी सुरू करण्यासाठी असलेली मुदत सुमारे 2 महिन्यांनी वाढवण्याचं मंत्रिमंडळानं ठरवलं आहे. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्य कृती दलाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोविड-19चा मृत्यूदर कमी करणं आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात विविध विषयांवर तयार होणाऱ्या कलाकृती ग्रामीण भागात पोहोचवण्याकरता राज्यात परवडणारी चित्रपटगृह उभारली पाहिजेत. या चित्रपटगृहांच्या निर्मितीसाठी राज्य शासन पुढाकार घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. चित्रपट आणि राज्याचं करमणूक विषयक धोरण या विषयावर 3 दिवसांचं चर्चासत्र दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं आहे. ठाकरे यांच्या हस्ते काल त्याचं उद्घाटन करण्यात आलं. चित्रपट, नाटक समाजाचं प्रतिबिंब दाखवणारे आरसे आहेत. समाजात घडणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पाहायला मिळतं. त्यासाठी परवडणारी चित्रपटगृह असावीत असं ठाकरे यांनी सांगितलं. राज्यातील विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना काल जारी झाली. या 5ही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती होणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी 13 नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यानिमित्तानं या 5ही मतदारसंघांच्या इतिहासावर टाकूया एक दृष्टिक्षेप. औरंगाबाद, पुणे, नागपूर हे 3 पदवीधर आणि पुणे, अमरावती हे 2 शिक्षक मतदारसंघ अशा एकूण 5 मतदारसंघात निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. तशी ही निवडणूक जुलै महिन्यातच व्हायची होती, पण कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. राज्यातले पदवीधर मतदारसंघ म्हणजे भाजपाचे बालेकिल्ले असंच समीकरण एकेकाळी होतं. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचाच गड राहिल्याचा इतिहास आहे. गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी हा किल्ला राखला. एकदा तर अविरोध निवडून येण्याचा विक्रम गडकरींनी केला. पुणे पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज भाजपा नेत्यांनी केलं आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघही कधी काळी भाजपाचाच बालेकिल्ला होता. 2008 आणि 2014 अशा 2 सलग निवडणुकांमध्ये मात्र तो राष्ट्रवादीनं आपल्याकडे खेचून घेतला. शिक्षक मतदारसंघात स्थिती काहीशी वेगळी होती. आपल्या प्रदीर्घ अशा अभ्यासू कारकिर्दीत विधान परिषद गाजवणारे प्राध्यापक BT देशमुख यांच्या शब्दाला या मतदारसंघात मान आहे. गेल्या वेळी 3 शिक्षक संघटनांमधल्या फुटीचा लाभ श्रीकांत देशपांडे यांना मिळाला. यावेळी मात्र चित्र वेगळं असू शकतं. पुणे शिक्षक मतदारसंघात आतापर्यंत समाजवादी आणि संघ परिवारात लढती होत आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीही मैदानात असेल. बंडखोरीच्या शक्यतेमुळे चौरंगी लढत अपेक्षित आहे. एकूणच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यातल्या बदलत्या राजकीय समीकरणांबाबत सुशिक्षित मतदाराला काय वाटतं ते स्पष्ट करणाऱ्या ठराव्यात. नितीन केळकर, आकाशवाणी बातम्यांसाठी, पुणे. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर तक्रारदार आणि राज्य सरकारचं उत्तर आल्यानंतरच उद्या दुपारी सुनावणी करण्यात येईल असं काल मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं. राज्य सरकारनं उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. दरम्यान अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांची अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. अलिबाग सत्र न्यायालयात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान अर्णव यांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर. राज्यात आजपासून पहिल्यांदाच पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे. राज्यभरातल्या पक्षीप्रेमींमध्ये त्यामुळे उत्साह दिसतो. आपल्या भागातल्या पक्ष्यांची नोंद घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. पक्षी वनांचं वैभव आहे. त्यांचं संरक्षण आणि संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपल्या परीनं योगदान द्या असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांनी केलं आहे. त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून कालपासून सुरू झालेला पक्षी सप्ताह पक्षीतज्ञ सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत चालणार आहे. या सप्ताहात पक्ष्यांचं निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त पक्षी, त्यांचे अधिवास, स्थलांतर, येणारे पक्षी, ठिकाण आदी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यवतमाळात वन विभागाच्या वतीनं धरणांवर पक्षी निरीक्षण सुरू झाले आहे. जिल्ह्यात येणारे पक्षी, त्यांची नावं, ठिकाण, कालावधी यांची सर्व माहिती संकलित केली जाते आहे. पक्षी सप्ताहात पक्षी शिकाऱ्यांचं भक्ष्य बनू नयेत म्हणून जनजागृतीही केली जाते आहे. नोव्हेंबरमध्ये राज्यात अनेक स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे या काळात अनेक पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती संकलित होऊ शकते. त्यानिमित्ताने पक्षी अभ्यासकांची संख्या वाढून पक्ष्यांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन देखील होण्यास मदत होईल. आकाशवाणी बातम्यांसाठी विजयालक्ष्मी साळवी, पुणे. मराठा आरक्षण तसंच इतर न्याय हक्काच्या मागण्यांसाठी मराठा समाजाचं आंदोलनकर्ते पंढरपूरपासून मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची गर्दी होऊ नये यासाठी काल मध्यरात्रीपासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरकडे जाणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. या व्यतिरिक्त पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून उद्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचंही या आदेशात म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज या संघटनांच्या वतीनं मराठा आरक्षण मागणीसाठी उद्या पंढरपूरहून पायी दिंडी निघणार असून ती पंढरपूर, अकलूज, बारामती, आकुर्डी, निगडी, मावळ, वाशी या मार्गाने जाईल. महापालिकांतर्फे शहरात अनेक विकास कामं करण्यात येतात. अनेकदा ठेकेदार किरकोळ काम करून लाखो रुपयांची बिलं घेतात, तर काही वेळा महापालिकेच्याच एका विभागानं केलेली कामं दुसऱ्या विभागाला माहीत नसल्यामुळे दोनदा कामं होतात. हे सगळे प्रकार बंद करण्यासाठी पुणे महापालिकेनं एक नामी युक्ती शोधली आहे. कोणती ते ऐकूयात. पुणे महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक विकास कामाचं आता जिओ टॅगिंग होणार आहे.
तसंच काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित खात्याकडून या कामाचं प्रत्यक्ष जागेवरील अक्षांश आणि रेखांशांची नोंदणी करण्यासह त्याचे फोटो अपडेट केल्यानंतर कामाची बिलं देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेनं 2015 मध्ये एंटरप्राइजेस GIS संगणक प्रणाली विकसित केली होती. मात्र याचा वापर गेल्या 2 वर्षांपासून अनेक खात्यांकडून करण्यात येत नव्हता. परिणामी कामं झाल्याचं दाखवून ठेकेदारांना लाखो रुपयांची बिलं अदा केली जात होती. तसंच महापालिकेच्या एका विभागाने केलेल्या कामांची नोंद ही फाईलमध्ये ठेवली जाते. इतर विभागांना याची माहिती होत नसल्यानं दुबार कामं होतात आणि जुन्या कामांचं नुकसान होतं. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्यानं जिओ टॅगिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिओ टॅगिंगमुळे गैरप्रकारांना आळा बसून पुणेकरांचे लाखो रुपये वाचतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी, पुणे. सांगली पाठोपाठ धुळ्यातही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचं आढळून आलं आहे. शिरपूर तालुक्यातील 1017 लाभार्थींना तहसीलदारांनी याबाबत नोटीस बजावली आहे. या लाभार्थींना 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 51 लाभार्थींनी सुमारे 4.5 लाख रुपये जमा केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. उर्वरित लाभार्थींनी नोटीस बजावल्यापासून 15 दिवसांच्या आत रक्कम जमा केली नाही तर कायदेशीर पद्धतीनं वसूल करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीतील अंकली फाटा परिसरात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कृषी विधेयकाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं. शेतमाल खरेदीतून सरकारनं अंग काढून घेतलं तर खासगी खरेदीदार कंपन्या वरचढ होतील असा इशारा देताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना MSP नको आहे तर SMP हवी आहे. किमान वैधानिक किंमत आम्हाला हवी आहे की जी मिळाली नाही तर न देणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता आली पाहिजे. आणि तशी तरतूद या तिन्ही कायद्यामध्ये कुठेही केलेली नाही. इथं शेतकऱ्यांचा विश्वासघात होणार आहे. कारण देशभरातील एकूण उत्पादित अन्नधान्यापैकी 30% अन्नधान्य स्वतः केंद्र सरकार खरेदी करतं. हळूहळू सरकार खरेदीतून बाहेर गेलं तर या कॉर्पोरेट कंपन्या चुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे भाव पाडून, किमती पाडून खरेदी करणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांना विकून झाल्यानंतर भाव वाढवणार. म्हणून संपूर्ण देशभरातील शेतकरी याला विरोध करतोय. कांद्याच्या दरातील चढ उतार कायम आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजारात काल उन्हाळी कांद्याच्या दरात 251 रुपयांनी वाढ झाली. बाजारात कांद्याला प्रति क्विंटल किमान 1100 रुपये तर कमाल प्रति क्विंटल 4551 रुपये भाव मिळाला. उन्हाळी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 3351 रुपये भाव मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या आवारात उन्हाळी कांद्याचे दर 301 रुपयांनी वाढले. लाल कांद्याच्या भावात मात्र 150 रुपयांची घट झाली. कोरोना संकटाचा आर्थिक फटका मालेगावातील यंत्रमाग व्यवसायाला देखील बसला आहे. त्यातच सुताचे वाढलेले दर, कच्च्या कापडाच्या मागणीत झालेली घट यामुळे मालेगावातील यंत्रमाग व्यावसायिकांनी आठवडाभर यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यंत्रमागधारकांच्या आर्थिक कोंडीच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी यंत्रमाग समितीचे अध्यक्ष युसुफ इलियास यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमाग व्यवसायाशी निगडीत विविध संघटनांची काल बैठक झाली. रायगड जिल्ह्यातील खोपोली नजीकच्या जशनोव्हा फार्मा या रसायनांच्या कंपनीत काल पहाटे भीषण स्फोट झाला. त्यात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. भट्टीमध्ये बिघाड झाल्यानं या स्फोटाची दुर्घटना घडली. 10 अग्निशामक दलाच्या गाड्यांनी 4 तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. जखमी व्यक्तींवर खोपोली इथं उपचार सुरू आहेत. स्फोट भीषण असल्यानं त्याचा आवाज 4 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे शेजारच्या कंपनीतील एक शेड कोसळली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाची पत्नी ठार झाली तर स्फोटामुळे लागलेल्या आगीनं इतर 6 कंपन्यांचंही नुकसान झालं. हवामान. संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असून काल अपेक्षेप्रमाणे किमान तापमानात काहीशी घट झाली. राज्याच्या बहुतांश भागात रात्रीचं तापमान सरासरीपेक्षा कमी असलं तरी अजून दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोना काळातील आर्थिक कामगिरी पाहता गुंतवणुकीसाठी भारत उत्तम ठिकाण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा विकास निधी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय. आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळणार. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी आणि राज्यात प्रथमच पक्षी सप्ताहाचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात.
कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.